आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काहीतरी पाहायला मिळेल, वेगवेगळ्या रेसिपी पण तुम्हाला आज पाहायला मिळतील, कारण की आज एकाच दिवशी सगळं काही बरंच काही करता आलं. आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही पाठवा. गुड मॉर्निंग, कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधीरा मॉम. तर आता अधीराची मॉर्निंग झालेली आहे आणि आम्हाला आवरायचं आहे कबड आवरेपर्यंत अधीरा उठलेली आहे. आता कबड आवरताना अधीराची मदत तर मला होईलच, पण माझा पसारा पण वाढेल. तर सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवते आणि लवकर आवरते. चला तर मग अधीराचं ब्रश करते. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. मी दूध चहा पिणार आहे. दूध चहा पिते तू? अच्छा, हॉर्लिक्स वाला दूध पिते. अच्छा, चला पटापटा कपाट आवरते. संपूर्ण कपाट आता आवरून झालेलं आहे. आता पटकन आता अधीरासाठी करणार आहे नाश्ता आणि आज करायचा आहे साखरंबा. तो मी कसा करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्यापैकी कपाट आवरून झालेला आहे आणि साखरंबा तर मी कशी करणार आहे तुमच्यासोबत शेअर करते. झाली आता मस्त आंघोळ आणि आधुले मम्मी. चला आता पटकन साखरंबा करायला सुरुवात करते. आधू सरक. ओके, थँक्यू. ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या सगळ्या सोलून घेते आणि मग नंतर किसून घे आणि मग प्रमाणानुसार साखर टाकते. आधी कैरी कशी आहे? कशी आहे? टेस्टी. आधी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, नंतर त्या सोलून घेतल्या आणि नंतर त्या खिसून घेणार आहे. यात मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहे आणि 3 कैऱ्यांचा मला 4 वाटी खीस पडलेला आहे. तो 4 वाटी जो खीस आहे तो मोजून घेणार आहे. तो 4 वाटी भरलेला आहे आणि 4 वाटी खीस भरल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2.5 वाटी साखर. त्याच वाटीने 2.5 वाटी साखर टाकणार आहे. जास्त गोड पण नको आणि जास्त फिका पण नको. आणि तुम्हाला जर वाटत असल्यास तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, याचं प्रमाण वगैरे बिघडत नाही. आणि चवीपुरतं आपल्याला मीठ यात ॲड करायचं आहे. आणि बिना तेलाचं आणि बिना तुपाचा आपल्याला हा करायचा आहे. मला याच्यामध्ये तूप टाकायला नव्हतं आवडत म्हणून मी टाकलेलं नव्हतं. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि छान असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, एकसारखं करायचं आहे. त्याचा पूर्ण पाक होतो आणि पाक झाल्यानंतर ते पाकामध्ये शिजवायचं आहे. आणि याला पाण्याचा अंश काहीच राहत नाही, म्हणून हा जो साखरंबा आहे तो वर्षभर तसाच्या तसाच राहतो. आणि मुलांना तुम्ही टिफिनमध्ये नक्की देऊ शकता, कारण की मुलांना सॉस वगैरे तर आपण देतोच, पण आंबट गोडाचा साखरंबा तुम्ही जर मुलांना दिला तर मुलं ही पोळीसोबत आवडीने खातील. म्हणून आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या टिफिनला तुम्ही नक्की साखरंबा देऊ शकता. अशी साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. साखरंबा झाल्यानंतर घरी आलेल्या होत्या मावशी, कारण आमच्याकडे आहे माझ्या सासरी बाबांची वर्षी आणि त्याच्यासाठी करणार आहोत आम्ही लाडू. हे जे लाडवाचं प्रमाण आहे 1 किलो लाडवाचं प्रमाण आहे, म्हणजे असे साधारणतः 3 किलोचे लाडू आहे. 1 किलो मैदा, 1 किलो रवा आणि 1 किलो साखर, अशा प्रमाणात आम्ही इथे मैद्याचे लाडू करणार आहोत. इथे मावशीने तूप घेतलेलं आहे 1 किलो आणि 1 किलो तुपामध्ये टाकलेला आहे त्यांनी मैदा. आणि मैदा छान असा खमंग भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. रवासुद्धा छान असा भाजून घेतला आणि भाजल्यानंतर त्याला थंड करून घेतलं. थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 किलो पिठी साखर टाकली आणि पिठी साखर टाकल्यानंतर त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या हाताने अशा छान अशा मॅश केल्या, मळून घेतल्या आणि मळल्यानंतर त्याचे असे छान छोटे छोटे लाडू बांधले. लाडवामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेलची पावडर आणि जायफळ टाकू शकता. हॅलो, हाय, कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. आजचं वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि लाडू वगैरे झाल्यानंतर त्या मावशी आलेल्या होत्या 2:30 वाजता आणि मग त्यांचे सगळे 4 वाजेपर्यंत झालं आणि मस्त संध्याकाळचं वातावरण होतं. मी छान अशी पार्लरला गेली आणि अधीराला हे पार्लर खूप आवडलेलं होतं. छान मस्त पार्लर आहे आणि मी पण या पार्लरमध्ये पहिल्यांदा आलेली होती. पार्लरमध्ये आयब्रो वगैरे केल्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर वातावरण खूप सुंदर झालेलं होतं, म्हणून काहीतरी करायची इच्छा झालेली. म्हणून घरी आल्यानंतर मस्त असा दही पोह्याचा चिवडा करायचा. आता करणार आहे चिवडा. तो कसा करणार आहे ते तुम्हाला दाखवते, कारण दही पोह्याचा चिवडा करणार आहे. बरीच तयारी करून ठेवली. दही पोह्याचा चिवडा करते.
दही पोहे जे आहे ते छान असे चाळून घेतले। हे 1 किलोचं पॅकेट आहे आणि 1 किलोमध्ये बराचसा चिवडा होतो आपला। 1 किलोचं पॅकेट जे आहे ते छान असं चाळून घेतलं आणि यामध्ये जास्त चुरा वगैरे नसतो, घाण वगैरे नसते। सगळंच जे दही पोहे आहे ते चाळून घेतले आणि चाळल्यानंतर कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं, कारण की यामध्ये मी टाकणार होती मका चिवडा आणि तेल टाकत असतानाच तेल संपलेलं होतं। बऱ्याच वेळा कंटाळा येतो तेल काढायचा आणि बऱ्याच वेळा असंच होतं, घाई गडबडीमध्ये आपल्या ज्या मेन कंटेनरमधलं तेल संपतं। जे पोहे आहेत मका पोहे ते तळून घेतले आणि शेंगदाणे, कढीपत्ता, नंतर लसण, हिरवी मिरची, डाळ्या, खोबरं हे सगळं एका साईडला काढून घेतलं। आता इथे खोबरं जे आहे त्याचे पातळ काप करून घेतले आणि ते तळून घेतलं, कारण खोबरं पण छान लागतं चिवड्यामध्ये। आणि ह्या ज्या डाळ्या आहेत त्या डाळ्यासुद्धा तळून घेते, जास्त लाल करणार नाही आहे कारण की त्या कडक होतात। डाळ्या वगैरे टाकून देते। डाळ्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता टाकणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची ही फिकी आहे, दाताखाली आल्यानंतर ते छान लागते आणि कुरकुरीत लागते। लहान मुलं चिवडा खातील याच हिशोबाने हा चिवडा बनवलेला आहे। तुम्ही कमी जास्त तिखट टाकू शकता। इथे हिरवी मिरची जी आहे ती सुद्धा अशी छानशी कडक फ्राय केलेली आहे आणि क्रिस्पी लागते, मस्त लागते। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे। शेंगदाणे सुद्धा असे लाल मस्त तळून घेणार आहे। शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे लसण। लसण सुद्धा छान तळून घ्यायचं आहे। लसण तळल्यानंतर तो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा तो खूप छान लागतो, क्रिस्पी लागतो। जर तुम्ही लसण टाकत नसाल तर नक्की टाकून पहा। अशा प्रकारे मी आता सगळं जे जिन्नस होतं ते सगळं तळून घेतलेलं आहे आणि पोह्यांमध्ये ॲड केलेलं आहे। सगळं तळून झाल्यानंतर आता लास्टमध्ये टाकलेला आहे कढीपत्ता। कढीपत्ता हा चिवड्याची शोभा आहे आणि चिवड्यामध्ये जर कढीपत्ता नसेल तर काहीतरी कमी नक्कीच जाणवते आणि चिवड्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागतो। तळलेला असेल आणि त्यावर तिखट मीठ भुरभुरलेलं असेल तर नक्की तो खायला टेस्टी आणि खूप छान लागतो। आणि कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत आणि कढीपत्ता जर टाकला तर चिवड्याची जी चव आहे ती दुप्पटीने वाढते। आता इथे मी सायट्रिक ॲसिड आणि साखर मिक्स केलेली आहे आणि बारीक करून त्याची पावडर केलेली आहे। आता ते चिवड्यामध्ये मिक्स केली। थोडासा आंबट गोड असा हा चिवडा लागतो आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। सगळं टाकून आता हलवून घेतलेलं आहे। मग टाकलेलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मग जे उरलेलं तेल होतं त्या तेलामध्येच टाकलेले आहे थोडंसं जिरं आणि जिरं टाकल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। त्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद टाकली आणि 1 चमचा तिखट टाकलं। ते फोडणीचं तेल जे आहे ते चिवड्यावर टाकलं, जेणेकरून सगळीकडे जो तेल आहे ते पसरवेल आणि जो चिवड्याचा कलर आहे तो खूप सुंदर येईल। अशा प्रकारे हाताने हलवून न घेता जे आपल्या चिवड्याचं जे भांडं होतं त्यालाच खालीवर केलं, जेणेकरून जे पोहे आहेत त्याचा चुरा होणार नाही। या प्रकारे हलवून घेतल्यानंतर आपला जो चिवडा आहे तो रेडी झालेला आहे। फक्त गरम गरम तेल टाकलं किंवा तळलेलं सगळं गरम गरम टाकलं की ते आपोआप भाजलं जातं आणि करायला सोपा आणि खायला खूप टेस्टी असा हा चिवडा आहे। तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा। इकडे चिवडा थंड होईपर्यंत मी करणार आहे दही वड्याची बेसिक तयारी। त्यासाठी घातलेली आहे चिंच भिजू आणि थोडासा गूळ भिजू घातलेला आहे। आंबट गोड जे पाणी आहे ते तयार करायसाठी मी भिजू घातलेले आहे चिंच आणि गूळ। चिंच भिजू घातली कारण संध्याकाळी करणार आहे दही वडे, त्यासाठी मी सुरुवात आहे। आता जे माझ्याकडे बॅटर आहे वड्याचं, दही वड्याचं बॅटर माझ्याकडे तयार आहे। तुम्हाला जर दही वडा करायचा असेल तर 1 दिवस अगोदर बॅटर मिक्सरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवा। वडा खूप हलका, सॉफ्ट आणि खूप क्रिस्पी आणि खूप छान लागतो। याच प्रकारे जर तुम्ही सांबार वडा जर कधी करत असाल त्याचं बॅटरसुद्धा आदल्या दिवशी फ्रीजमध्ये काढून ठेवा, खूप छान असा वडा तयार होतो। इथे तेल तापलेलं आहे आणि मी आता छोटे छोटे जे आहे त्याचेच वडे टाकत आहे। हे वडे टाकल्यानंतर तेलामध्ये खूप छान असे फुलतात आणि फुलल्यानंतर आपल्याला फ्रीजमधलं जे थंड पाणी असतं थंड पाण्यामध्ये टाका, कारण वडा खूप सॉफ्ट होतो। वडा आपला छान असा फुललेला आहे आणि फुलल्यानंतर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते हातावर प्रेस करायचं आहे। इकडे करणार आहे पुदिन्याची चटणी। त्यासाठी घेतलेलं आहे पुदिना, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची। त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा बर्फ आणि जिरेपूड टाकलेली आहे भाजलेली आणि थोडंसं मीठ। आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। मिक्सरमधून काढल्यानंतर आपली जी चटणी आहे ती तयार होईल। आपली चटणी तयार झालेली आहे। नंतर करणार आहे चिंचेची चटणी। त्यासाठी चिंच आणि गूळ मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी खजूर, दही आणि साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे छान असं लिक्विड फॉर्ममध्ये। पाणीला टाकता छान फिरवून घेतलेलं आहे। मग वड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। वडा
डिशमध्ये टाकला, त्याच्यावर थोडंसं दही टाकलं, थोडंसं काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, पुदिना चटणी, चिंचेची चटणी आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून छान असं सर्व केलं। आणि वडा जो आहे तो खूप छान असा हेल्दी टेस्टी आपला घरचा वडा तयार झालेला आहे।